पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज, श्री समर्थ स्वामी महाराज की जय। असे बाजूला नको राहिले, थोडा आवाज कमी आहे, एको कमी करायचं. असे बाजूला नको उभे राहू, कोरोना संपून गेला. या भाव नेगे माझी वाचा तुटे, महालाभ भुकासाठी तुका म्हणे पापे, जाती संताची या जपे, नेगे माझी वाचा तुटे, महालाभ भुकासाठी. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, कलाबद्धीजी उद्धरार्थावतारं, कलंकांक तेजोदिका मोदी वक्रम, फलानिश्वादापनुदार्य दक्षम, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. कथं व्यातोसि वैकुंठं, मानवं देहमत्यजन, तुकाराम महासाधू, कृपया न्यापय सुमां. सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेर. संपाद्य ज्ञानंचि विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुंतं. मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्षगाथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माता. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सर्वांनी दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
संप्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून पुण्यवंत होण्याचा उपाय सांगतात. विठ्ठल विठ्ठल गड्याने तुला जर पुण्यवंत व्हायचं असेल तर त्या सज्जन नाम संतांचं नाव मुखात घे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. आणि हे नाव मुखात घेत असताना आपली वाचा कदापि कमी पडता कामा नये. म्हणून नेघे माझी वाचा तुटी महालाभ भुकासाठी. हा महालाभ तुझ्या पदरात पाडून घे. महालाभ भुकासाठी तुला जर विश्रांती हवी असेल तर एकच काम कर. काय काम कर? विश्रांतीचा ठाव पायी संताची भाव. संतांच्या पायाला लाग. संतांच्या पायाशी आपला भाव ठेव. निश्चित तुला विश्रांती मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून विश्रांतीचा ठाव पायी संताची भाव. नेघे माझी वाचा तुटी महालाभ भुकासाठी. महाराज ठीक आहे, कळालं आम्हाला संतांच्या जपामुळे नेमकं आमच्या जीवनात काय होणार आहे. तुकोबाराय शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे पापे जाती संताची जपे. नेघे माझी वाचा तुटी महालाभ भुकासाठी. विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अगत्याचं आहे. श्री सिद्धिविनायक मित्रमंडळ सिंहगड कॉलनी मोरे वस्ती चिखली आयोजित श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन. खऱ्या अर्थानं हा सुवर्ण योग आपल्या जीवनात चालून आलेला आहे. आज स्वामी महाराजांचा प्रगट दिन आहे आणि या कार्यक्रमासाठी आज खऱ्या अर्थानं ज्यांची उणीव या ठिकाणी भासत आहे ते आमचे कैलासवासी प्रभाकर अप्पा धाईंजे. खऱ्या अर्थानं मला कोणीतरी येताना सांगितलं की आप्पा जर आज असते तर निश्चित आपण तुम्हाला 4-5 फोन केले असते. महाराज कुठपर्यंत आलात? येण्याची सोय झाली का नाही? आल्यानंतर महाराज कुठं थांबलेले, त्यांच्या चहापानाची व्यवस्था झाली का नाही? आज खऱ्या अर्थानं आप्पांची उणीव या ठिकाणी भासत आहे. स्वामींचे सेवेकरी आप्पा आज आपल्यात नाहीये. खऱ्या अर्थानं खूप मोठं दुर्भाग्य आहे देवा. पण आज असो, आप्पा जरी आपल्यात आज मूर्ती रूपानं जरी नसले तर त्यांच्या स्मृती चिरकाळ आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थिरावलेल्या आहेत. विठ्ठल विठ्ठल खऱ्या अर्थानं आज या पुण्य पावन अशा नगरामध्ये येण्याचं भाग्य माझ्यासारख्या एका पामाराच्या वाट्याला लाभलं. धन्य. याचं कारण असं आहे, आज स्वामी महाराजांचा प्रगट दिन आहे आणि स्वामी महाराजांच्या प्रगट दिनाच्या दिवशी कीर्तन करणं म्हणजे अहोभाग्य. आमचे बंधू आदरणीय श्री योगेश दादा असतील, गणेश दादा असतील, यांनी फोन करून सांगितलं की महाराज आपल्याला या ठिकाणी एक सेवा करायची. म्हटलं काही हरकत नाही, सेवके करावे सांगितले काम. या न्यायाने आपण या ठिकाणी सेवा करावी. त्यांचा आग्रह होता आणि त्यांच्या आग्रहाला या ठिकाणी पुष्टी दिली. या ठिकाणी आज तुमच्या समोर सेवेकरता उभा आहे. खरं म्हणजे आज संपूर्ण भारतवर्षामध्ये स्वामी महाराजांचा प्रगट दिन मोठ्या उत्साहात साजरा होतोय देवा. पण स्वामी महाराजांचा प्रगट दिन आपण साजरा करतो, पण प्रगट दिन साजरा करण्याच्या मागचा इतिहास आपण लक्षात घेतला पाहिजे. इतिहास मी तुम्हाला थोडक्यात सांगून जाणार आहे. भजन करा. विठ्ठल विठ्ठल स्वामी महाराजांचा इतिहास जर पाहू गेलो तर पूर्व इतिहासाला सुरुवात करण्यापूर्वी 1459चा काळ आहे देवा. माघ वद्य प्रतिपदेला श्री नृसिंह सरस्वती स्वामीजींनी गाणगापुरामध्ये निर्गुण पादुकाची स्थापना केली आणि स्थापना केल्यानंतर शैल्य यात्रेचं निमित्त काढलं आणि दंडकारण्यात जाऊन ते गुप्त झाले. पण कालांतराने 300-350 वर्षानंतर उद्धव नावाचा एक लाकूड तोड्या त्या ठिकाणी आला आणि लाकूड तोडता तोडता त्याची कुऱ्हाड
त्या वारुळावर पडली. कारण ज्या ठिकाणी नृसिंह सरस्वती महाराज साधने करता बसलेले होते त्या ठिकाणी अक्षरशः मुंग्यांनी वारुळ केलेलं होतं. भलं मोठं ते वारुळ होतं. लाकूड तोड्याची कुऱ्हाड त्या वारुळात जाऊन फसली. पण ज्या वेळेस लाकूड तोड्याची कुऱ्हाड, त्या उद्धवाची कुऱ्हाड ज्या वेळेस त्या वारुळावर पडते त्यानंतर त्या वारुळातून अक्षरशः रक्ताच्या चिरकंड्या उडू लागतात. उद्धव घाबरतो. हे काय झालं? घाबरल्यानंतर स्वामींचं त्या ठिकाणी दर्शन त्याला त्या ठिकाणी होतं. आणि ज्या वेळेस स्वामी दर्शन देतात ते स्वामी समर्थ म्हणून दर्शन देतात. विठ्ठल विठ्ठल. श्री दत्त प्रभूंचे तिसरे अवतार म्हणून स्वामींना ओळखले जातं. तदनंतर स्वामी दंडकारण्यामधून गोदावरीच्या तटेने वेगवेगळ्या संगमावर जाऊन, वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रावर जाऊन, हरिद्वार असेल, काशी असेल, मथुरा असेल, असं करत करत पंढरपूर क्षेत्री येतात. त्यानंतर मंगळवेढा या ठिकाणी जातात. मंगळवेढ्याचा एक ब्राह्मण आहे देवा, बसप्पा नावाचा. स्वामीवर खूप मोठी श्रद्धा. आणि ज्यावेळेस स्वामीवर श्रद्धा, घरातली बायको नीट बोलत नव्हती. अरे काय तुम्ही त्या स्वामीच्या नादी लागला, काय देतात तुम्हाला स्वामी? पण महाराज बसप्पाची एवढी श्रद्धा होती, अक्षरशः स्वामी ज्या ज्या ठिकाणी जायचे त्या त्या ठिकाणी बसप्पा जायचे. एक वेळेस स्वामींनी सांगितलं आणि स्वामींना सर्व ज्ञात होतं. महाराज बसप्पाच्या घरची परिस्थिती स्वामींना माहित होती. बायको शिव्या घालते. खऱ्या अर्थानं जी लोक आध्यात्मिक कार्यात असतात त्यांच्या घरच्या बाया त्या शिव्याच घालत असतात. बरं आता कहून याचा अनुभव आम्हाला आहे महाराज. आम्हाला कसं आहे माहिती आहे का, आम्ही आज इथं कीर्तनाला, उद्या दुसऱ्या गावाला. खऱ्या अर्थानं घरातल्या बायका म्हणत असतात तुम्हाला काही काम धंदे नाही, तुम्ही गावच बोंबलं हिंडा नसते. खऱ्या अर्थानं आध्यात्मिक क्षेत्राला त्याचा अनुभव जास्त आहे. म्हणून स्वामींना त्याच्या घरची परिस्थिती माहित होती. आणि त्याच्या घरी होती एक गाय, भाकड गाय होती. त्या गायीला दूध नव्हतं देवा खऱ्या अर्थानं. आणि त्याचा उदरनिर्वाह त्या गायीवर अवलंबून होता. पण ज्या वेळेस गायीनं दूध देणं बंद केलं त्याचा उदरनिर्वाह संपुष्टात येऊ लागला. आता त्याचा उदरनिर्वाह कसा होणार? बायको शिव्या घालते. ही परिस्थिती स्वामींना माहित होती. म्हणून स्वामींनी एक दिवस बसप्पाला बोलवलं आणि सांगितलं, बसप्पा मला तुझ्या घरी भोजन करायला यायचंय. बसप्पाने सांगितलं या ना स्वामी, तुमचं आगमन झालं, तुमचे पाय माझ्या घराला लागले, धन्य झालो मी. खऱ्या अर्थानं स्वामी त्यावेळेस बसप्पाच्या घरी जातात. सिंहासनावर बसलेले असतात. त्यावेळेस बसप्पाला स्वामी म्हणतात, स्वामी बसप्पाला म्हणू लागतात, बसप्पा अरे मला तुझ्या घरच्या गाईच्या दुधाच्या दशम्या खाऊ घाल. गाईचं दूध काढ आणि ते पिठामध्ये कालवून त्याच्या दशम्या मला खाऊ घाल. खऱ्या अर्थानं बसप्पा खिन्न झाला, दुखी झाला. स्वामी अजी गाय दूध देत नाही, मी त्याच्या दशम्या तुम्हाला कशा खाऊ घालू, तिचं दूध कसं काढू? स्वामींनी सांगितलं दाखव मला कुठे ती गाय. आणि गाय दाखव म्हणल्यानंतर स्वामी ताडकन उठले, गायीजवळ गेले. गायीच्या फक्त पाठीवरून हात फिरवला तर खऱ्या अर्थानं गायीला पाना फुटला आणि चिरकंड्या मारून दूध वाहू लागलं. विठ्ठल विठ्ठल. असे एको नाही हजारो प्रसंग स्वामींच्या जीवनात आहे. पण चला आपल्याला चमत्कार ऐकण्यापेक्षा संत या अवनी तलावर येऊन काय कार्य करतात, संत नेमका आपल्याला काय देतात याचं विवेचन आजच्या अभंगात आपल्याला करायचंय. विठ्ठल विठ्ठल. लक्ष द्या, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे देवा. तुम्ही कुठल्याही तीर्थक्षेत्रावर जा, त्या तीर्थक्षेत्रावरची माती फक्त हातामध्ये घ्या आणि ती माती आपल्या कपाळावर भाळा देवा. तुम्हाला संतांचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. याचं एकमेव कारण म्हणजे संतांच्या पदस्पर्शानं ती माती पावन झालेली.
त्या मातीमध्ये संतांचे रजकण मिसळलेले असल्या कारणानं ती माती पावन आहे देवा. अहो ते कुळही पवित्र आहे आणि तो देशही पावन आहे जिथे हरीचे दास जन्म घेतात. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. जेथे हरीचे दास जन्म घेते. कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. जेथे हरीचे दास पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. खऱ्या अर्थानं ते कुळही पवित्र आहे आणि तो देशही पावन आहे जिथे हरीचे दास जन्म घेतात. लक्ष द्या, हरीचे दास जन्म घेतात. महाराज ही भूमी पावन भूमी आहे. या महाराष्ट्राच्या प्रांतामध्ये अनेक साधू संतांचे पाय या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी देवा. जवळच असणारी अलंकापूर नगरी पहा, जवळच असणारी देहू नगरी पहा. अलंकापुरीमध्ये विश्वमाऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबरायांचा त्या ठिकाणी समाधी आहे महाराज. देहूमध्ये जगद्गुरु तुकोबरायांचं वैकुंठ गमन झालेलं आहे. खऱ्या अर्थानं आपल्या परिसरामध्ये चैतन्याचं वातावरण आहे. आपल्या परिसरामध्ये भक्तीची नांदी आहे. परिसरामध्ये भक्तीची मुहूर्तमेढ रोवल्या गेलेली आहे. खऱ्या अर्थानं आपण त्या तीर्थक्षेत्राला भेटी देण्यासाठी गेलं पाहिजे. माझा विषय असा आहे की महाराष्ट्र भूमी संतांची भूमी आहे. या महाराष्ट्र भूमीवर संतांचे अगणित उपकार आहे देवा. किती उपकार आहे ते उपकार आपल्याला शब्दात सांगायला जमत नाही. काय सांगू आता संतांचे उपकार. आणि कोणते उपकार आहे? मज निरंतर जागवी मज निरंतर जागवी मज निरंतर जागवी मज निरंतर. ओ काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागवी मज निरंतर जागवी. हो काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागवी मज निरंतर जागवी. काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविती. जागवण्याचा खूप मोठा उपकार संतांनी आपल्या जीवनात केला देवा. खऱ्या अर्थानं स्वामी समर्थ महाराजांनी सुद्धा प्रत्येकाला जागृती देण्याचं काम केलं. अरे या संसारामध्ये तुम्ही आसक्त होत चाललेला आहात. या संसारापासून व्यक्त व्हा आणि भगवान परमेश्वराचं नामचिंतन करा. स्वामींनी हा संदेश दिला महाराज प्रत्येकाला. स्वामींनी संदेश देत असताना अनेक लोक म्हणतात आम्ही स्वामीजी भक्त आहे. मान्य आहे महाराज, माझे कोणाच्या श्रद्धेवर माझं गालबोट लावणं मला योग्य वाटत नाही. आम्ही स्वामीचे भक्त आहे. पण खरं सांगू का, स्वामीचे तेच भक्त आहे जे स्वामींनी दाखवलेल्या वाटेवर चालतात. कारण आमच्या वारकरी संप्रदायामध्ये एक प्रमाण येऊन गेलं देवा. काय? मार्ग दावणी गेले आधी दया निधी संत ते तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोटे काही. मार्ग दावून हे संत महात्मे गेलेले देवा आणि त्या मार्गाने आपण प्रत्येकानं चाललं पाहिजे. हीच खऱ्या अर्थानं स्वामींच्या प्रगट दिनाच्या दिवशी स्वामींना आदरांजली ठरेल. विठ्ठल विठ्ठल निरंतर जागृती देण्याचं काम संत मायबाप करतात. सुंदर प्रमाण आले. उठा जागे वारे आता वर्ण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा सुखवी व्यथा जन्माच्या. उठा जागे वारे आता वर्ण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा सुखवी व्यथा जन्माच्या. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या. अरे जाग व्हा जाग.
म्हणे महाराज आम्ही तर तुमच्या कीर्तनाला बसलेलो आहे, सताळ डोळे उघडे आमचे, तुम्ही कसं म्हणता आम्ही झोपेले म्हणून? हा, कीर्तनासाठी तुम्ही इथं उभे, आम्ही तुमच्याकडे पाहतोय, तुम्ही आमच्यावर असा कसा आक्षेप घेताय आम्ही झोपलेलो आहे म्हणून? तुम्हाला जाऊच देणार नाही कीर्तन झाल्यावर. खऱ्या अर्थानं झोपलेलो आहे देवा. कशाची भ्रांत आहे आपल्याला? आपल्याला खऱ्या अर्थानं जन्म मरणाची भ्रांत आहे देवा. आपला जन्म कधी झाला हे आपल्याला निश्चित माहिती आहे, पण आपण कधी जाणार आहोत हे माहिती आहे का? प्रत्येकाची जन्म तारीख, बर्थ डेट आपल्याकडे आहे देवा, आहे का नाही? आपण सर्वजण वर्ष झालं की प्रत्येकाचा बर्थडे थाटामाटात साजरा करतो, केक आणतो, मेणबत्त्या लावतो, डेकोरेशन करतो, आसपासच्या लोकांना बोलवतो, एकमेकाच्या तोंडामध्ये केकचा तुकडा घालतो, बर्थडे मनवतो का नाही? मला एक सांगाय, ती बर्थ डेट आपल्याकडे आहे, पण ज्या दिवशी आपण जाणार आहे ती डेट आपल्याकडे आहे का? नाही देवा. खऱ्या अर्थानं ही डेट फक्त आणि फक्त संतांकडे असते. विठ्ठल विठ्ठल अगणित उपकार संतांचे देवा या मातीवर. किती उपकार आहे हे उपकार. अहो आई वडील करणार एवढे उपकार संतांनी केले देवा. केले उपकार सांगू मी काय, बाप नगरी ऐसे माय, धर्मे त्यांचे देखले पाय, दिले अक्षय अभय दान गा, म्हणून आलो या देशा. खऱ्या अर्थानं आई वडील करणार एवढे उपकार संतांनी केले, एवढे उपकार स्वामी महाराजांनी आपल्यावर केले. तुम्ही म्हणसाल महाराज आई वडिलांना करणार एवढे उपकार संतांनी केले, मग आई वडिलांना लाता घालाव का? त्या घराच्या बाहेर काढून त्या वृद्धाश्रमात पाठवून? हा नाही देवा. तिथेही माऊली ज्ञानोबरांनी एक ओवी खर्च केली. सकळ तीर्थाची धुरे, जे का माता पितरे, तया सेवेसी कीर, शरीरा लोन की दे. खऱ्या अर्थानं आई वडील हे तीर्थाचं माहेर घर आहे, आणि आई वडिलाचं दर्शन घेणं आपल्या प्रत्येकाचं परम कर्तव्य. बरं हात वर करून सांगा बरं, दररोज किती जण आई वडिलाचं दर्शन घेतात? पाऊस जे आता स्वामींची सेवेकरी करा हातवर. मी करतो आई वडिलाचं दर्शन दररोज, मी हातवर केला. करा बरं हातवर, आपल्या मनाला येईल करा हृदयावर की मी दररोज आई वडिलाचं दर्शन घेतो. करा हातवर. कोणीच घेत नाही. चला महाराज गुंडाळा आपलं, चला घरी. अरे एकाने तरी घेतो का? वा वा वा. खऱ्या अर्थानं आई वडिलाचं दर्शन घेतलं पाहिजे देवा. अरे आई वडील, जर तुम्ही आई वडिलाचं दर्शन घेत असाल तर तुम्हाला भगवंताचं दर्शन घ्यायची सुद्धा गरज पडणार नाही. विठ्ठल विठ्ठल आई वडील करणार एवढे उपकार संतांनी केले. आई वडील काय करतील महाराज? आई वडील पोटा पाण्याला लावतील. लक्ष देऊन कीर्तन ऐका फक्त बरं का. इकडे लक्ष द्या, बडबड करू नका, इकडे लक्ष द्या. विक्षेप होतो कीर्तनामध्ये. पूर्ण सर्वांचं लक्ष माझ्याकडे पाहिजे. तुम्ही जरी दर्शक पण हल्ले ना तर माझं पूर्ण लक्ष विचलित होऊन जातं बरं का. असं वाटतं की आपलं काही चुकतंय का बोलताना. तुम्हाला विषय समजतोय ना? हां, कारण माझं गाव झालं 350 किलोमीटर दूर. मी राहतो खेड्यात, मला खेड्यातली भाषा जमते. तुम्ही पुण्यातली माणसं, आमच्याकडं तसं नाही. आमच्याकडं असं विचारत नाही चहा घेता का नाही विचारत, चहा ठेवतो आम्ही, मग म्हणतो चहा ठेवला. बरं तुमच्याकडे कसं करतात लोक? चहा घेणार का, जेवण करणार का? आमच्याकडे तसं नाही महाराज. आमच्याकडे कसं आहे, जेवण करून जा, चहा घेऊन जा, असं म्हणणारी माणसं आहे आम्ही. 350 किलोमीटरहून या ठिकाणी आलोय. हात जोडून विनंती आहे, 2 तास फक्त आपल्याला या ठिकाणी एकाग्रतेने चिंतन श्रवण करायचंय देवा. कीर्तन श्रवण करताय ना तुम्ही? व्यवस्थित आवाज माझा येतोय ना? चिंतन व्यवस्थित कळतंय ना तुम्हाला? मानाचा हलवा, नसल कळल तरी माना हलवा. कळतंय ना? कसं आहे महाराज, आमच्याकडे आहे ना मेल्यानंतर माणसं जाळतात. तुमच्याकडे कसं आहे? आमच्याकडे मेल्यानंतर जाळतात. तुमच्याकडे कसं आहे रे बाळा? मेल्यानंतरच जाळतात का? का जिवंतपणीच? असो. खऱ्या अर्थानं आई वडील करणार एवढे उपकार संतांनी केले. आई वडील काय करतील? आई वडील पोटा पाण्याला लावतील महाराज. डॉक्टर बनवतील, इंजिनियर बनवतील, कलेक्टर बनवतील, तहसीलदार बनवतील, वकील बनवतील. अहो ज्यांना जे हवंय ते बनवतील देवा. पण आई वडील उद्धार करणार नाही. उद्धार आमच्या संत महात्म्यांनी आमचा उद्धार केला देवा. एक गोष्ट सांगून जाऊ का? लक्ष द्या. तुम्ही मुलाला डॉक्टर जरूर बनवा, इंजिनियर जरूर बनवा, कलेक्टर जरूर बनवा, तहसीलदार जरूर बनवा, वकील जरूर बनवा,
हे सगळं बनवण्याच्या अगोदर त्याला स्वामीचा सेवेकरी बनवा आणि वारकरी बनवा देवा. ज्या दिवशी तुमचा मुलगा वारकरी बनेल, सेवेकरी बनेल, तुम्हाला कोणत्याही वृद्धाश्रमात जाण्याची गरज राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. अगदी उपकार या मातीवर संतांनी केले देवा. जागृती देण्याचं काम संतांनी केलं. खऱ्या अर्थानं आपल्या घरामध्ये ज्ञानेश्वरी एक गाथा आहे देवा. एवढं सकळ वाङ्मय आपल्या घरामध्ये. पण कसं आहे, एकदा इथं उठल्यानंतर, कीर्तन संपल्यानंतर घरी जाऊन तपासा. एखाद्या देवळी ठेवलेलं आहे बरं का, त्याला कपडा गुंडाळलेला आहे, त्याच्यावर एवढा एवढा थर आहे. कशाचा? खकण्याचा, धुळीचा. बरोबर आहे. आपल्याला गाथा वाचायला वेळ नाही. अरे तुम्हाला जर माथा सुधारायचा असेल तर तुम्ही गाथा वाचलाच पाहिजेत. ज्या दिवशी तुम्ही गाथा वाचाल त्याच दिवशी तुमचा माथा सुधारल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. आपल्याला गाथा वाचायला वेळ नाही, ज्ञानेश्वरी वाचायला वेळ नाही. आपल्याला फक्त पोरायला कुठं एखादा पिक्चरला न्यायला वेळ आहे, इथं धर्ममंडपात आणायला वेळ नाही. उगाच आज स्वामींचं प्रगट दिन आहे म्हणून सगळेजण इथे येऊन बसले, पण आपण कधी देवळाची वाट पण पाहत नाही महाराज. पण खरं सांगू का, खरं सांगू का, खऱ्या अर्थानं आपण हिंदू आहोत देवा. हिंदू असल्याचा अभिमान आपल्या प्रत्येकाच्या हृदयात पाहिजे. अहो इतर धर्मियांचे लोक जर 5-5 वेळेस प्रार्थना घेत असतील तर आपण दिवसातून 1 वेळेस तरी मंदिरात जाऊन दर्शन केलं पाहिजेत ना. काय आदर्श ठेवतोय आपण. हिंदू संस्कृती देवा. 22 जानेवारीला एवढी मोठी क्रांती आपल्या अयोध्येमध्ये घडली. काय झालं? खऱ्या अर्थानं राम मंदिर त्या ठिकाणी उभं राहिलं देवा. रामप्रभूची मूर्ती त्या ठिकाणी प्रतिष्ठापित झाली. प्रत्येकाला रामप्रभूचं दर्शन होऊ लागलं. जब मेरे राम जी का वन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का वन होगा, सबर की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का वन होगा, सबर की कुटिया का पावन होगा. आएंगे रघुनाथ जब मैं आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. रघुनाथ जब मैं आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लखन जी का दर्शन होगा, जबरी का कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का पावन होगा, सबर की कुटिया का पावन होगा. कितीतरी हजारो वर्ष शबरी मातेने राम प्रभूची वाट बघितली होती देवा. बगिया में जाके मैं कलिया चुन लाऊंगी, हार बनाऊंगी मैं गले में पहनाऊंगी. पूजा के थाली में चंदन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का वन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. खऱ्या अर्थानं तो सुवर्णक्षण आपण सर्वांनी घरी बसल्या अनुभवला देवा. अनेक लोक अयोध्येला जात आहेत आणि खऱ्या अर्थानं मरेपर्यंत तरी एकदा तरी अयोध्येला जाऊन या देवा. ज्या दिवशी तुम्ही अयोध्येला जासाल, प्रभू श्री रामचंद्राची त्या रामललाची मूर्ती डोळ्याने निहाळसाल, खऱ्या अर्थानं तुमचं जीवन कृतार्थ झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. हा वारकरी संप्रदाय संतांशिवाय अपुरा आहे देवा. तुम्ही म्हणसाल महाराज असं कसं म्हणता? तो विटेवरचा भगवान पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी पंढरपूर क्षेत्री उभा आहे. त्याच्या कमरेवर हात आहे. षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान परमात्मा आहे. आणि तुम्ही म्हणता की वारकरी संप्रदाय संतांशिवाय अपुरा आहे. तुमच्या बोलण्याला काहीच तथ्य नाही. खरं सांगू,
अहो त्या विटेवरच्या पांडुरंग परमात्म्याला सुद्धा आमच्या संतांशिवाय शून्य किंमत आहे देवा, शून्य. तुम्ही म्हणसाल महाराज असं कसं म्हणा लागले? खरं सांगू का, खऱ्या अर्थानं आमच्या संत महात्म्यांनी जर वाङ्मय रूपानं जर निर्मितीच केली नसती, गाथाच आपल्या समोर ठेवला नसता, तर आपल्याला अभंगातून त्या देवाचं स्वरूप कळालं असतं. प्रत्येक अभंग डोळ्यासमोरून घाला. गाथ्यातला पहिलाच अभंग आहे देवा, काय? सुंदर ते धान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. जर तुकोबारायांनी जर हे वर्णनच केलं नसतं तर खरं सांगा आपल्याला देव कळाला असता? नसता कळाला देवा. आपल्याला आळंदी पंढरीची वारी कळाली असती? नसती कळाली देवा. ठीक आहे, तुमच्या प्रश्नाचं उत्तर एका मिनिटात देतो महाराज. तुम्ही म्हणता ना की हा वारकरी संप्रदाय देवाशिवाय अपुरा आहे, आणि माझं म्हणणं आहे संतांशिवाय अपुरा आहे. एकाच मिनिटात उत्तर देतो. काय? लक्ष द्या. आपण आळंदी ते पंढरी वारी करतो देवा. चाललो कुठे? पंढरपूर क्षेत्री. चाललो कुठे? त्या विटेवरच्या मालकाला भेटण्यासाठी चाललोय, भगवान पांडुरंग परमात्म्याला भेटण्यासाठी चाललोय. मग मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. त्या विटेवरच्या मालकाला जर आपण भेटण्यासाठी चाललोय, त्या पांडुरंग परमात्म्याला जर आपण भेटण्यासाठी चाललोय, तर निश्चित आपण त्या देवाचं नाव घेतलं पाहिजेत की नाही? बरं का, जे दिंडीत जातात त्यांना कळलं भजन कोणतं चालतं दिंडीमध्ये. त्या मालकाचं नाव घेतलं पाहिजेत की नाही? मग भजन कुणाचं चालतं? ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. समोर समोर सरका थोडे, समोर समोर. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा, 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 कसा आनंद आहे महाराज. आणि वारीत चाला बरं सगळे. येणार ना पुढच्या वर्षी, म्हणजे या येत्या आता जुलै महिन्यात, जून महिन्यात वारी निघणार आहे. येणार ना सगळे वारीमध्ये? मानाचा हलवा. विठ्ठल विठ्ठल. खऱ्या अर्थानं या मातीवर संतांच्या गणित उपकार आहे देवा. विषय चाललाय आपला. अहो इतके उपकार आहे, जागवण्याचं काम संत मायबाप करतात. पण जागवत असताना संत अनेक युक्त्या वापरतात देवा. सामान्य या समाजाला समजून सांगतात, दामाने समजून सांगतात. अरे जना, खऱ्या अर्थानं तुला जर आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करायची असेल आणि परमानंदाची जर प्राप्ती करायची असेल, तर तू खऱ्या अर्थानं त्या देवाचं नामचिंतन कर. हात जोडून विनंती करतात देवा. कर जोडून विनवितो तुम्हा, नका करू संसार श्रमा, नका गुंतू विषय कामा, तुम्ही आठवा मधुसूदना.
डोक्यात फरक पडला नाही तरी आपण भक्ती मार्गाला लागू शकत नाही. मग शेवटी काय केलं संतांनी? लागून या पाया विनवितो तुम्हाला, कर टाळी बोला मुखी नाम. देवाचं नाव घ्या, पायाला लागले संत देवा, तरी या समाजाच्या डोक्यात फरक पडला नाही. मग अशा भाषेत समजून सांगितलं, काय माया केली होती उतापाशी ना हरी नाही मुकाशी अरे मुडा. किती सांगू तरी ना ऐकती बटकीचे, पुढे शिंदडीचे रडतील. रडायला मजूर सापडणार नाही, आताच भगवंताचं नाव घ्या. मग अशी परिस्थिती येते की ज्यावेळेस तोंडामध्ये दात नसतात, डोळ्यानं दिसत नाही, पायानं चालणं होत नाही, नाकमुख गळू लागले, लाळ आणि शेंबूड श्वाना परी गती झाली, अवघी करती हाड हाड. खऱ्या अर्थानं श्वानासारखी गती होते देवा. अनेक लोक म्हणतात, अहो कशाला आता टाळ घ्यायचं, कशाला कीर्तनात उभं राहायचं, आता कुठं आपलं वय. तरुण पोरं म्हणतात 20-20, 25-25 वर्षाचे. खरं सांगू का, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. अरे खऱ्या अर्थानं तरुण पोरांचीच खऱ्या अर्थानं या परमार्थाला गरज आहे देवा. म्हातारा झाल्यानंतर काही नाही महाराज, म्हातारा झाल्यानंतर फक्त एकाच गोष्टीची वाट पाहावं लागते, काय? आपल्या गौऱ्या कधी म्हसनात जात्या, बर का, याची वाट पाहावं लागते देवा, दुसरं काही नाही. अनेक भाषेत संतांनी समजून सांगितलं देवा, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा, काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काळवा जाईल, एका जनार्दनी आमचं काळवा जाईल. पिंगळा 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 महाद्वारे, बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारे. पिंगळा माघारी, बोल बोली तुझे का पिंगळा माघारी. पिंगळा महाद्वारे, बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारे. बोली तुझे का पिंगळा माघारी, बोल बोली तुझे का पिंगळा माघारी. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. हे जर तुम्ही आज ऐकलं नाही ना तर दुसरा जन्माला येणारच आहे. उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, माऊली ज्ञानोबा म्हणतात. घटिका यंत्र म्हणजे घड्याळ. घड्याळीचा शोध कधी लागला? आताचा काळ आहे महाराज, 1800-1700चा काळ. पण माझ्या ज्ञानोबरायांनी, विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी 1200च्या शतकामध्ये लिहून ठेवलंय, घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जशी घड्याळ फिरते तसं माणूस या योनीतून दुसऱ्या योनीत, दुसऱ्या योनीतून तिसऱ्या योनीत जातो. देह जाणार जाणार त्यासी काळोबा खाणार. म्हणून आपण सावध झालं पाहिजे आणि भजनात लागलं पाहिजे देवा. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय संतांचं चिंतन करतात, संत महात्म्यांचं नामचिंतन या ठिकाणी करतात देवा. तुकोबारांना विचारू आपण, जगद्गुरु तुकोबाराय, खऱ्या अर्थाने जगद्गुरु तुकोबारायचं जीवन जर पाहू गेलो तर जगद्गुरु तुकोबारायच्या जीवनामध्ये एक विध अशा प्रकारचा परमार्थ पाहायला सापडतो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की बोलण्याची नाही आता देवा विन काही. आम्ही आमच्या जीवनात असा पण केलाय की आम्हाला जर बोलायचं झालं तर आम्ही फक्त आणि फक्त देवाच्या संबंधाने बोलू, दुसरं तिसरं आम्ही काही सांगणार नाही. काही लोक तुकोबारायकडे गेले आणि संसाराच्या गप्पा मारू लागले बर का, आणि सांगू लागले, महाराज आमच्या गावचे अमुक अमुक माणसं आहे, ते तुमच्या कीर्तनात येऊन बसणार आहे आणि त्यांची तुम्ही स्तुती करा. पण जगद्गुरु तुकोबाराय खडसावून सांगतात की अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्मात्या आणि एका पांडुरंगा वाचून या. आम्ही इतरांची स्तुती करणार नाही, देवाशिवाय आम्ही दुसरं काही बोलणारच नाही. अरे देवा, तुझे अनेक धाम आहे, हरिद्वार आहे, काशी आहे, जगन्नाथपुरी, अनेक धाम आहे तुझे. पण माझी जी प्रीती आहे ना ती फक्त आणि फक्त विठ्ठल नामाशी आहे आणि पंढरपूर क्षेत्राशी देवा. म्हणून तुला सगळं व्हायला जमलं रे, तुझे अवघे होऊ येते परी मज बाटू नये चित्ते, माझं चित्त वाटू देऊ नको. काहू तुकोबाराय, तुम्ही म्हणता की तुमचा एकविध भाव आहे, एकविध परमार्थ आहे,
पण आज तुम्ही तुमच्या एकविध भावाला गालबोट लावत आहात. तुम्ही म्हणता मी देवाशिवाय दुसरं काही बोलणार नाही. आणि आजच्या अभंगातले तुमचे शब्द काय? पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. सज्जन नाम संत. संतांचं नाव घ्या म्हणताय तुम्ही. एका ठिकाणी म्हणतात देवाशिवाय मी दुसरं काही बोलणार नाही, आणि आजच्या अभंगामध्ये तुम्ही संतांबद्दल बोलताय. तुकोबाराय म्हणतात भल्या माणसा तू थोडं धीर धर, थोडी शांतता धर. वेळ खूप होत चाललेला आहे, थोडी शांतता घे. एकच सांगतो, अरे तुला देव आणि संत वेगळे वाटतात, पण माझ्या अंतःकरणाची स्थिती ही आहे की देव तेच संत आहे आणि संत तेच देव आहे. देवते संत देवते संत देवते संत देवते संत. हा देवते संत देवते संत नित्याच्या प्रतिमा नित्याच्या प्रतिमा नित्याच्या प्रतिमा नित्याच्या नित्याच्या प्रतिमा नित्याच्या प्रतिमा. हो देवते संत देवते संत नित्याच्या प्रतिमा नित्याच्या प्रतिमा नित्याच्या प्रतिमा. देवते संत देवते संत निमित्ताच्या प्रतिमा निमित्ताच्या प्रतिमा निमित्ताच्या प्रतिमा. देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा. माझ्या अंतःकरणाची स्थिती आहे. तुकोबाराय म्हणतात देव आणि संतांमध्ये मी कधीच भेद पाहिला नाही. देव तेच संत आहे आणि संत तेच देव आहे. बघा ना महाराज, स्वामी महाराजांचा प्रगट दिन आपण या ठिकाणी साजरा करतोय. कोण आहे स्वामी महाराज? स्वामी महाराज जरी संत रूपाने प्रगट झालेले असले ना, तरी स्वामी महाराज हे दत्तप्रभूचे अवतार आहे. देवा देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा. फक्त निमित्त मात्र त्यांच्या प्रतिमा भिन्न आहे देवा, नाही तर देव तेच संत आहे आणि संत तेच देव आहे. विठ्ठल विठ्ठल तुम्ही कोणत्याही अनुषंगाने तपासा देवा, कोणत्याही पद्धतीने तपासा, देव आणि संतांमध्ये अभेद पाहायला सापडतो. देव आणि संतांमध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाहीये, लक्षात घ्या. तुम्ही म्हणसाल महाराज काय तुम्ही देव संत तुमचं अध्यात्म हे आम्हाला सांगताय, काहीतरी विनोद सांगावं, आहे का नाही? बरोबर आहे का ताई? काहीतरी विनोद महाराज तुम्ही सांगा. पण खरं सांगू का, माझ्या कीर्तनात विनोद शोधूनही सापडणार नाही. याचं कारण असं आहे, ही जी परंपरा आहे देवा, मग कोणाला वाईट वाटलं तरी चालेल, मग कोणी उठून गेलं तरी मी सांगत असतो ज्याला उठून जायचं त्याने उठून जा. चालल्या काय मावशी उठून? कोणी जात नाही, इकडे लक्ष द्या, कोणी जात नाही. ही जी गादी देवा, ही गादी सामान्य नाही. या गादीवर उभं राहून भक्ती ज्ञाना विरहित गोष्टी इतरांना कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. आणि ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. संतांच्या घरची मर्यादा आहे देवा, ती आम्ही सांभाळतोय. स्वानंद सुखना सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतून आम्ही बाहेर पडलेलो आहे आणि ती परंपरा आम्ही आजपर्यंत सांभाळत आलेलो आहे. आमच्या कीर्तनात विनोद सापडणार नाही. कीर्तनात एखादा विनोद झाला तरी काही हरकत नाही. अनेक लोकांचं असं झालंय आज कीर्तनकारांचं पूर्ण कीर्तनच विनोदात, म्हणजे घेऊन जाताना श्रोतृवर्ग सगळं विनोदच सोबत घेऊन जातो, त्याला दुसरं तिसरं काही आठवत नाही देवा. म्हणून कीर्तनामध्ये लक्ष देऊन फक्त कीर्तन ऐका. फक्त अर्धा घंटा आपल्याला कीर्तन करायचंय. देव ते संत या विषयावर आपण बोलतोय. अहो देव ते संत, तुकोबाराय म्हणतात देव तेच संत आहे आणि संत तेच देव आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारे तपासा, गुणाच्या दृष्टीने पहा, सामर्थ्याच्या दृष्टीने पहा किंवा स्वरूपाच्या दृष्टीने पहा. गुणाच्या दृष्टीने जर पाहू गेलो तर गौणी वृत्तीचा अभेद संत आणि देवामध्ये पाहायला सापडतो. आता गौणी वृत्तीचा अभेद खऱ्या अर्थानं हे रात्रीच्या काळी कीर्तनकारांना काढू नये.
याचं कारण असं आहे की जो समोर बसलेला श्रोता आहे, समोर बसलेल्या माता माऊल्या आहे, पुरुष वर्ग आहे, त्यांना झोप लागण्याची दाट शक्यता असू शकते. म्हणून हुशार कीर्तनकाराने रात्रीच्या वेळी गौणी वृत्तीचा अभ्यास सांगू नये. पण मी सोप्या शब्दात तुम्हाला सांगून जातो. गौणी वृत्ती म्हणजे काय? एखाद्या गावामध्ये एखादा व्यक्ती असतो आणि लोक म्हणतात, अहो आमच्या गावातला हा रामभाऊ वाघासारखा वाघ आहे, वाघ. आता मला एक सांगा, वाघ म्हणल्यानंतर त्याला 4 पाय आहे का? 4 पाय आहे का? शेपटी आहे का? नाही. त्याला शेपटीही पाहायची नाही, 4 पाय पाहायचे नाही. पण वाघासारखा शौर्य गुण त्याच्याकडे आहे, कौर्य गुण त्याच्याकडे आहे, धाडसी वृत्ती त्याच्याकडे आहे. म्हणून लोक काय म्हणतात, आमच्या गावातला रामभाऊ वाघासारखा आहे, वाघासारखा. विठ्ठल विठ्ठल. आपल्या गावातली एक 9 तरुण मुलगी, तिचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर ती सासरी नांदायला गेली. सासर नांदायला गेल्यानंतर दिवाळ सण होता, घरी आली. घरी आल्यानंतर 4-5 मैत्रिणी तिच्याजवळ बसल्या आणि मैत्रिणी विचारू लागल्या, का ग कसं आहे तुझं सासर? ती म्हणली, इतकं सुंदर माझं सासर आहे, इतकं भाग्य माझं चांगलं, खूप सुंदर सासर मला भेटलं. बर ठीक आहे. मग मैत्रिणी म्हणू लागल्या, का ग कसे तुझे सासू सासरे? ती लगेच म्हटली, महाराज इतकं भाग्य माझं चांगलं, माझे सासू सासरे एवढे चांगले, शंकर पार्वतीच म्हणे. काय? शंकर पार्वतीच? बर. मग म्हणे तुझा नवरा कसा आहे? म्हणे असा असा या हिरो सारखा दिसायला आहे. म्हणते दिसायला नको सांगू, त्याचा स्वभाव कसा आहे सांग. ती म्हणू लागली, अगं माझं भाग्य इतकं चांगलं, इतके चांगले पती मला मिळाले, तुला काय सांगू, महादेवाचे पुढच्याचे म्हणे. तुमच्या झोपा झालेल्या दिसत नाही. आमच्याकडं महादेवाच्या पिंडी समोर नंदी बैल असतो. अजून कळालं नाही? आमच्याकडं महादेवाच्या पिंडी समोर नंदी बैल असतो. तिला म्हणायचं नव्हतं माझे पती नंदी बैल आहे, पण तिनं सांगितलं की महादेवाच्या पुढचे गौणी वृत्तीचा अभेद. विठ्ठल विठ्ठल. गौणी वृत्तीचा अभेद. मग दिराचं वर्णन केलं, जाऊचं वर्णन केलं, सगळं वर्णन झाल्यानंतर तिला विचारलं, का ग तुझी नणंद कशी आहे? नणंद कशी आहे म्हटल्याबरोबर नाक तोंड मुरडलं, सांगितलं लवंगी मिरची. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. लवंगी मिरची दिसायला हिरवी आहे, नणंद हिरवी का? लवंगी मिरचीचा जेवढा आकार आहे तेवढा नंदेचा आकार आहे का? नाही देवा. पण लवंगी मिरचीमध्ये जो गुण आहे, कोणता गुण आहे? तिखटपणाचा जो गुण आहे, तशी नणंद तिखट आहे, तिचा स्वभाव तिखट आहे. हा झाला गौणी वृत्तीचा अभेद. विठ्ठल विठ्ठल. स्वरूपाच्या दृष्टीने विचार करा. हरी तैसे हरीचे दास. खऱ्या अर्थानं जसा हरी आहे तसे हरीचे दास आहे. देवाचं येण्याचं ठिकाण आहे. हरी वैकुंठाहुनी आला पुंडलिका लागुनी. आणि संत कुठून येतात? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. खऱ्या अर्थानं देवाचं येण्याचं प्रयोजन काय? धर्म रक्षा वया अवतार घेसी, आपुल्या पाळीसी भक्तजना. घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी. आणि संतांचं येण्याचं प्रयोजन काय? धर्म रक्षा वया कारणे साधू होतात ती अवतीर्णे. साधू सुद्धा धर्माचं रक्षण करण्यासाठी धर्म करणे हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे ना. दोन्हीही सारखेच येतात देवा. देवही धर्मासाठी येतो, साधूही धर्मासाठी येतो देवा. अहो देवात एवढं सामर्थ्य आहे की देवाच्या कृपेने मुका बोलू लागतो देवा. लक्ष द्या. पण आमच्या संतांमध्ये एवढं सामर्थ्य आहे, मुकम करोती वाचाला. देवाची जर कृपा झाली तर खऱ्या अर्थानं मुका बोलू लागतो. आमच्या संतांचं एवढं सामर्थ्य आहे की मुका साधं बोलत नाही, निर्बुद्ध पशु वेद बोलतो देवा. रेड्या मुखी वेद बोलविला, सर्व
रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा रेणामुखी विठुला गर्भवतीच्या चारीला शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा देवाचं सामर्थ्य जर तपासू गेलो तर मुकम करोती वाचालम. देवाची जर कृपा झाली तर मुका बोलू लागतो देवा. बघा ना, आमच्या संतांची जर कृपा झाली तर निर्बुद्ध पशु वेद बोलतो वेद. रेड्या मुखी वेद बोलविला गर्भद्विजांचा हरविला शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला देवा. हा संतांचा महिमा आहे, संतांचं सामर्थ्य आहे. खऱ्या अर्थानं संतांना हे माहीत होतं की रेड्याच्या अवलादीचे पुढे जाऊन ज्ञानोबाऱ्यावर आक्षेप घेतील, म्हणून पुढं एक प्रमाण टाकलं देवा. अनेक लोक अजूनही आक्षेप घेतात की रेड्या नावाचा एक माणूस होता आणि त्याच्या मुखातून ज्ञानोबाऱ्यांनी वेद बोलवला. हे नाथ महाराजांना माहीत होतं, म्हणून नाथ महाराजांनी पुढे एक प्रमाण टाकलं देवा. म्हैशी पुत्रामुखी बोलवणे श्रुती चालविली भिंती बैसुनिया. म्हैशी पुत्र म्हणजे कोण? म्हशीचा पुत्र म्हणजे कोण? रेडा. रेड्यामुखी वेद बोलविला विठ्ठल विठ्ठल. खरं म्हणजे आपली महाराष्ट्राची दुर्दशा आहे देवा. या महाराष्ट्रामध्ये असे लोक राहतात की जे लोक म्हणतात तुकोबारायाचा खून झाला. दुर्भाग्य आहे देवा की या महाराष्ट्राच्या मातीत राहून, संतांच्या मातीत राहून जर तुम्ही संतांवर आक्षेप घेत असाल, संतांच्या चरित्रावर आक्षेप घेत असाल, तर तुम्हाला या महाराष्ट्रात सुद्धा राहायची तुमची लायकी नाही. अहो पुरावे, जगद्गुरु तुकोबारायाचं वैकुंठ गमन झालं याचं किती पुरावे आहे देवा. पण आजही या मातीमध्ये अनेक लोक असे की ते भर व्याख्यानामध्ये सांगतात की तुकोबारायाचा खून झाला आणि तो ब्राह्मणाने केला. गेला तो विमाने बैसुनिया, गेला तो विमाने, गेला तो विमाने बैसुनिया, गेला तो विमाने बैसुनिया. म्हणे रामेश्वर सकळा पुरसुनिया, गेला तो विमाने बैसुनिया, गेला तो विमाने बैसुनिया, गेला तो विमाने बैसुनिया. गेला तो विमाने बैसुनिया. कितीतरी प्रमाण आहे देवा. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. अंतकाळी विठू आम्हासी पावला, आणि कुडी सहित झाला गुप्त तुका. खऱ्या अर्थाने प्रमाण आहे आपल्या डोळ्यासमोर. ते लोकांना प्रमाण आहे, काही घेणं देणं नाही देवा. तरी संतांच्या वाङ्मयावर, संतांच्या चरित्रावर आक्षेप घेणारे लोक आहे. जाऊ द्या, आपला तो विषय नाही. पण संतांचं सामर्थ्य आणि देवाचं सामर्थ्य आपण सांगतोय. देवाची जर कृपा झाली तर पांगळा चालू लागतो देवा. पंगुम लंगयते गिरीम. आमच्या संतांची जर कृपा झाली तर खऱ्या अर्थानं सप्तशृंगी पर्वतावरचा प्रसंग आहे. चौरंगीनाथाचे हातपाय तोडून टाकण्यात आलेले. मच्छिंद्रनाथाची दृष्टी चौरंगीनाथावर पडते आणि चौरंगीनाथाला हातपाय फुटतात. तो मच्छिंद्र सप्तशृंगी भग्न अवयवा चौरंगी भेटला की सर्वांगी संपूर्ण झाला. खऱ्या अर्थानं मच्छिंद्रनाथाची दृष्टी चौरंगीनाथावर पडली आणि त्या चौरंगीनाथाला हातपाय फुटले. देवा सांगा ना, वेगळीकता कुठे? देवते संत, देवते संत. चला कृष्ण अवतारामध्ये एके दिवशी भगवान श्रीकृष्णानं चरवी हातात घेतली आणि बैलाच्या कासेखाली जाऊन दूध काढू लागला. बरोबर ना? बैल दूध देतात ना तुमच्याकडं? हा,
टाळ्या वाजवा एकदा सगळे कसे टाळ्या वाजवा. बैलाच्या कासेखाली जाऊन दूध काढू लागला. राधेला पाहून भुलले हरी, बैल दोहितो नंदा घरी. खऱ्या अर्थानं हे देवाचं चरित्र आहे. देवाने आपला शब्द खोटा होऊ दिला नाही. माता यशोदेनं पाहिलं, अरे कृष्णा काय करतोय, येडा झाला का, पागल झाला का? अरे तू बैलाच्या कासेखाली बसलाय, गाईच्या कासेखाली बसायचं दूध काढण्यासाठी तू बैलाच्या कासेखाली बसलाय. पण देवाने आपला शब्द खोटा होऊ दिला नाही. राधेला पाहून भुलले हरी, बैल दोहितो नंदा घरी. चला आमच्या जगद्गुरु तुकोबारांकडे. आपला विषय काय चालू आहे? विषय काय चालू आहे? देवते संत. पा हुशारी करा करू. देवते संत. चला आमच्या संतांकडे. फाल्गुन वद्य तिथेला जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेले. देवा वैकुंठाला गेले. ही बातमी ज्यावेळेस भागीरथी मातेच्या कानावर पडली, जगद्गुरु तुकोबारायची कन्या, बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा. रडू लागली भागीरथी माता आणि इंद्रायणीच्या डोळ्यामध्ये उडी टाकली. जीवन संपवण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या भगवान परमात्म्यानं मत्स्य रूप धारण केलं आणि भागीरथी मातेला अलगदवर काठावर आणून सोडलं. जगद्गुरु तुकोबाराला वैकुंठ लोकातून परत मृत्यू लोकात पाठवलं. भागीरथी माता जगद्गुरु तुकोबारायच्या मांडीवर आहे. जगद्गुरु तुकोबाराय भागीरथी मातेच्या डोक्यावरून हात फिरवत आहे आणि भागीरथी मातेला जाग येते. भागीरथी माता म्हणते की बाबा, अहो तुम्ही वैकुंठाला गेले होते आणि लोक म्हणतात की वैकुंठाला गेलेली व्यक्ती परत वापस येत नसते, तुम्ही कसे आले बाबा? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाई ते वैकुंठाला जातच नसतात. आता बऱ्याच लोकांच्या पत्रिकेवर लिहिलेलं असतं काय, आमचे अमुक अमुक हे वैकुंठाला गेले, वैकुंठवासी असं लिहिलेलं असतं महाराज, कोणाच्या 13वीच्या कोणाच्या 10वीच्या पत्रिकेवर. पण खरं सांगावं, पीत पीत कसे वैकुंठाला जाईल होते? जातील? दारू पिऊन कसे वैकुंठाला जातील? नाही जाणार देवा. असंच एक 30-25 पार्टी केली, धडकलं आणि मेलं महाराज. मेलं ते सरळ थेट नरकात गेलं. आणि नरकात गेल्यानंतर मग त्याला पोस्टाने चिठ्ठी पोच झाली की आमचे अमुक अमुक हे वैकुंठाला गेले. आता ती पोस्टमन कोण होता हे विचारू नका बरं, काही कीर्तन झाल्यावर सांगतो. ती पोस्टानं पत्रिका त्या ठिकाणी गेली नरकामध्ये. त्यानं ती पत्रिका हातात घेतली, हसू लागला जोराजोरानं. आणि मग त्यानं पत्र लिहिलं त्यांच्या मित्राला की दोस्त हो, ए दोस्त हो, अरे आम्ही जन्मभर या जगाला धोका दिला, आयुष्यभर या जगाला धोका दिला, शेवटी जाऊन नरकाला पत्ता मात्र वैकुंठाचा दिला. विठ्ठल विठ्ठल बाई ते वैकुंठाला जातच नसतात. बाबा तुम्ही आले, आता मी तुमच्यासाठी शेवाया करते म्हणून भागीरथी माता शेवाया करण्यासाठी तुकोबारांना घरी घेऊन गेली. शेवाया केल्या, पण शेवायावर घ्यायला दूध कुठे महाराज? दूध नाही. गावावर भागीरथी माता फिरली पण दूध सापडलं नाही. शेवटी तुकोबाराने दुधाचं भांड हातात घेतलं. जवळच येलेश्वराचं मंदिर होतं, तिथं गेले आणि येलेश्वराला पूजलं. काय केलं? येलेश्वरात पूजिले, दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले. येलेश्वराचे पूजिले, दूध नंदीचे काढिले. नंदीचे काढले, दूध नंदीचे काढले. येलेश्वरात पूजिले, दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले. येलेश्वरात पूजिले, दूध नंदीचे काढिले, येलेश्वरात पूजिले, दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले. येलेश्वरा ते पूजिले आणि दूध नंदीचे काढिले. तुकोबारांनी येलेश्वराची पूजा केली. जवळ येलवडी गाव आहे, अजूनही त्या ठिकाणचा इतिहास आहे. तेव्हा त्या ठिकाणी ज्या नंदीला उठवलं होतं त्या नंदीच्या पाठीवर अजूनही तुकोबारांच्या बोटाचे ठसे. जाऊन कधी पाहता आलं तर पहा, येलवडी गाव आहे. खऱ्या अर्थानं भागीरथी माता. येलेश्वरा ते पूजले दूध नंदीचे काढिले. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आमच्या देवानं दूध काढलं, कोणाचं काढलं? चेतन नंदीचं दूध काढलं, जिवंत नंदीचं दूध काढलं, बरोबर आहे.
राधेला पाहून मुलले हरे आणि बैल तो हितो नंदा घरी. राधेला पाहून चेतन नंदीतून भगवान परमात्मा दूध काढता. चला आमच्या तुकोबारायांकडं. तुकोबारायांनी दगडी नंदीतून दूध काढलं. सांगा महाराज वेगळीकता कुठे? देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा. विठ्ठल विठ्ठल कृष्ण अवतारामध्ये एक दिवस भगवान श्रीकृष्ण दररोज वेगवेगळ्या घरी जायचे. गवळणीच्या घरी जायचे, चोऱ्या करायचे, दूध खायचे, दही खायचे, मटकी फोडायचे. जिकडं तिकडं नुसता हाहाकार माजवला. सगळ्या गवळणी गाराने सांगण्यासाठी माता यशोदेकडे येऊ लागल्या. आणि माता यशोदेकडे आल्यानंतर गवळणी हळूच कृष्णाकडे पाहायच्या आणि कृष्णाला म्हणायच्या, कृष्णा चोरी करायला ये बरं का. मला सांगा महाराज, त्याच्याच चोऱ्याचे घराने सांगायला यशोदा मातेकडे यायच्या आणि हळूच त्याच्या कानात सांगायच्या की चोरी करायला ये. असा कोणता चोर आहे हो? एकदा घरातली टीव्ही चोरून नेली तर दुसऱ्या वेळेस बाजारात भेटला तर आपण म्हणतो का आमच्या घरचं फ्रीज राहिलं तेवढं चोरून घेऊन जाऊन, नाही म्हणत महाराज कोणी. पण ज्या वेळेस भगवान परमात्मा श्रीकृष्ण परमात्मा त्या गवळणीच्या घरी जायचे, मंथनीला हात लावायचे, त्या मंथनी मधलं दूध असेल, दही असेल, लोणी असेल, ते वाढायचं महाराज, वाढायचं. हात लागता तेथे वाढते नवनीत. खऱ्या अर्थानं ज्या मंथनीला हात लागायचा ते नवनीत दूध दही वाढायचं देवा. चला आमच्या जगद्गुरु तुकोबारायांकडं. जगद्गुरु तुकोबारायचं जीवन परोपकारासाठी उरलेलं जीवन. एके दिवशी जगद्गुरु तुकोबाराय चाकणच्या बाजाराला निघले आणि बाजाराला जात असताना एका म्हाताऱ्या आजीने सांगितलं की तुकोबाराय माझं हे 8 होण्याचं तेल घेऊन या. कॅटली दिली, 8 होन दिले. जगद्गुरु तुकोबाराय बाजारात गेले, बाजार केला आपला आणि त्या म्हातारीचं 8 होण्याचं तेल घेऊन आले. म्हातारीजवळ सुपूर्द केलं. आता म्हातारीचं ते 8 होण्याचं तेल फक्त तिला 8 दिवस पुरणार होतं. पण 8 दिवस झाले त्या तेलाची शिगाही खाली आली नाही महाराज. तुम्ही म्हणसाल म्हातारीनं तेल खाल्लंच नसेल, म्हातारीनं तेल खाल्लंच नसेल. पण खरं सांगू का, ज्या दिवशी म्हातारीला कळालं तेल संपत नाही, म्हातारीनं तेलाचा सपाटा लावला महाराज. आता काय काय तळलंय कीर्तनात विचारू नका, परत तुमच्या तोंडाला पाणी सुटत. विठ्ठल विठ्ठल तेलाचा सपाटा लावला. अहो जगद्गुरु तुकोबाराचा हात तेलाला लागला देवा. स्निग्धता धर्मध्वनीकरता सारखाच आहे. तिकडे भगवान श्रीकृष्णानं मंथनीला हात लावला, तिथलं नवनीत दुनावलं देवा. आणि जगद्गुरु तुकोबारायांना फक्त त्या कॅटलीला हात लावला, ते तेल दुनावलं. सांगा महाराज वेगळीकता कुठे? देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा. खऱ्या अर्थानं निमित्त मात्र त्यांच्या प्रतिमा भिन्न आहे. फक्त एकच प्रसंग मी शेवटचा सांगून जाणार आहे आणि आपल्या सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देणार आहे, कारण वेळ खूप झालेला आहे. परत आपल्याला सर्वांना महाप्रसादाचं सेवन करायचं आहे. विठ्ठल विठ्ठल मंदोदरीनं विचारलं, स्वामी खिन्न का दिसता तुम्ही? त्यावेळेस रावणानं सांगितलं, मंदोदरी अरे पहिल्या वेळेस मी सीतेला वश करण्यासाठी गेलो, शिवधनुष्य अंगावर पडला, फजिती झाली. पण आज सीता माझ्या अशोक वाटिकेमध्ये, पण आज अजूनपर्यंत ती मला वश झालेली नाही. मंदोदरी सांगते, महाराज तुमच्याकडे एक विद्या आहे आणि तिचं नाव मायावी विद्या आहे. त्या मायावी विद्येने तुम्ही रामप्रभूचं रूप धारण करा, तुम्हाला सीता वश झाल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेस रावण हसू लागतो जोराजोरानं. त्यावेळेस मंदोदरी म्हणते, महाराज मी तुम्हाला उपाय सांगते, तुम्ही माझा उपहास करता. त्यावेळेस रावण म्हणतो, मंदोदरी तुला असं वाटतं का मी हा उपाय केला नसेल? अरे ज्या वेळेस मी रामप्रभूचं रूप धारण केलं त्यावेळेस माझ्या मनामध्ये सीतेची अभिलाषा शिल्लक राहिली नाही, सीतेची इच्छा शिल्लक राहिली नाही. जहा राम है वहा काम नाही. विठ्ठल विठ्ठल हे झालं देवाचं चरित्र. चला आमच्या जगद्गुरु तुकोबारायच्या जीवनावर 1936 साली एक चित्रपट रिलीज झाला, त्याचं नाव आहे संत तुकाराम. बरं का, तसा चित्रपट आतापर्यंत कधी झाला नाही देवा, बरोबर आहे. आणि मधात एक चित्रपट रिलीज झाला, त्याच्यात एक व्यक्ती होता आणि त्याने कसं केलं होतं, झुकेगा नाही साला. कोणता चित्रपट होता तो? हा कोणता होता? हा आपल्याला हे चित्रपट माहिती आहे महाराज. कोणता होता? पुष्पा. बरोबर, झुकेगा नाही साला.
पण महाराज त्या चित्रपटापेक्षा सुद्धा आमच्या जगद्गुरु तुकोबरायाचा 1936 सालचा चित्रपट खूप गाजला. त्या चित्रपटामध्ये जी नटाची भूमिका केलेली आहे ती विष्णुपंत पागनीस यांनी केलेली आहे, लक्षात ठेवा. आणि चित्रपटात ती नटाची भूमिका करण्याच्या अगोदर विष्णुपंतांनी काही पैशाचं बोलणं डायरेक्टरशी केलं होतं की मी एवढे पैसे घेईल तरच चित्रपटात काम करेन. चित्रपट सुरू होण्या अगोदर विष्णुपंत पागनीसांनी समग्र गाथेचा अभ्यास केला. जगद्गुरु तुकोबरायाचा जीवनाचा धांडोळा घेतला आणि जगद्गुरु तुकोबरायाचा अभ्यास तो एवढा समरसतेतून घडला की हुबेहूब जगद्गुरु तुकोबराय दिसू लागले. आजही घरी जाऊन पहा, तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये जो फोटो आहे ना तो तुकाराम महाराजांचा नाही, तो विष्णुपंत पागनीसांचा, बरं का. खऱ्या अर्थानं एवढा समरसतेतून तो अभ्यास घडला आणि तो चित्रपट रिलीज झाला. देवा, मला एक गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे की ज्या वेळेस विष्णुपंतांनी जगद्गुरु तुकोबरायाचा वेश धारण केला, बाराबंदी घातलेली आहे, डोक्यावर पगडी आहे, धोतर आहे, गळ्यामध्ये विणा आहे, हातात चिपड्या आहे, हा वेश महाराज त्यांनी मरेपर्यंत उतरवला नाही. ही वस्तुस्थिती त्यांच्या जीवनाची. चित्रपट रिलीज झाला, इतका तो चित्रपट गाजला, अलीकडचे जे चित्रपट आहे देवा त्याच्यापेक्षाही तो चित्रपट गाजला. दुप्पट तिप्पट नफा त्या डायरेक्टरला झाला आणि ती पैशाची बॅग घेऊन डायरेक्टर विष्णुपंतांकडे येतात आणि विष्णुपंताला म्हणतात, पंत हे तुमचे जास्तीचे पैसे तुम्ही घ्या, आपल्याला खूप नफा झाला चित्रपटातून, मी तुम्ही ठरवलेली जी रक्कम होती त्याची दुप्पट रक्कम तुम्हाला देऊ इच्छितो. पण त्यावेळेस विष्णुपंतांनी हात जोडले आणि सांगितलं, मला 1 रुपयाही सुद्धा तुमचा नको. महाराज, मला हे सांगायचं नाहीये की विष्णुपंतांनी त्या चित्रपटाचे पैसे घेतले नाही, हा माझा मुद्दाच नाही. पण जगद्गुरु तुकोबरायांचा वेश एक नट धारण करतो, त्याच्यानंतर त्याच्या मनामध्ये संसाराची इच्छा शिल्लक राहत नाही, ते वैराग्य त्याच्या अंगात मूर्त. महाराज विठोल विठोल. बघा ना महाराज, वेगळीकता कुठे. एकीकडे रावणाला रामाचं रूप धारण केल्यानंतर सीतेची अभिलाषा राहत नाही आणि एकीकडे एका नटाला तुकाराम महाराजांची भूमिका केल्यानंतर या संसाराची अभिलाषा राहत नाही. सांगा वेगळीकता कुठे. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. महाराज, तुम्ही युक्तिवाद करण्यात पटाईत दिसता, तुम्ही युक्तिवाद करण्यात पटाईत दिसता, पण का हो, आम्ही देवाचं नामचिंतन करतो. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आम्हाला पुण्याची गणना कोण करेल. खऱ्या अर्थानं पुण्याची प्राप्ती त्याच्यातून होते. पण का हो तुकोबराय, आम्ही जर संतांचं नामचिंतन केलं तर आमच्या पदरात काही पुण्य पडेल का. अभंगाच्या पहिल्या चरणात गळ्यानं तुम्हाला जर पुण्यवंत व्हायचं असेल तर सज्जन नाम संतांचं नाव मुखात घ्या. आज स्वामीचे सेवेकरी सर्वजण या ठिकाणी बसलेले आहात. तुम्हाला जर पुण्यवंत व्हायचं असेल तर श्री स्वामी समर्थाचा नाम जप जीवनात करत राहा. खऱ्या अर्थानं अक्कलकोटचे ते स्वामी समर्थ महाराज तुमच्यावर कृपा दृष्टी टाकल्याशिवाय राहणार नाही. सर्वांनी एकदा नामजप आपण स्वामी समर्थांचा नामजप घेऊ. श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तवदीपाल अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ सद्गुरु महाराज की विडोबार कुमाई बार कुमाई बार कुमाई बार कुमाई बार कुमाई बार कुमाई बार कुमाई
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई धनाला या जगतामध्ये सर्वात जास्त मान्यता आहे महाराज. तुमच्या पुण्याला कोणी गिनत नाही. आज ज्याच्याकडे पैसा आहे ना त्याची चलतीये. बरोबर आहे का नाही? मला एक सांगा, आम्ही जर एसटीत बसलो बरं का, आम्ही एसटीत बसलो आणि कंडक्टरला म्हणलं बरं का भाऊ, कंडक्टरला म्हणलं आम्हाला मोरे वस्तीला जायचं आहे आणि आमचा हरिपाठ पाठ आहे, तुम्ही आमच्याकडून तिकीट घेऊ नका. जमल का? नाही जमणार. कारण पैशाला किंमत आहे महाराज. तुमचं पुण्य तुम्ही हरिपाठ म्हणा का काकडा म्हणा का तुम्ही कीर्तन करा, तुमचं त्याला काही किंमत नाही. तुमचा पैसा त्या ठिकाणी चालतो. पण खऱ्या अर्थानं असं जर म्हणू गेलो, अहो अनेक लोकांनी पैसा कमवला देवा, अनेक लोकांनी बंगला बांधला, त्याच्यासमोर फॉर्च्युनर सारखी BMW सारखी गाडी उभी आहे, पण एक दिवस तो माणूस खाटावर पडतो, एखाद्या रोगाने ग्रस्त होतो, स्वतःची बायको नवस करते. नवस कशाचा? जगण्याचा नाही, नाही मरण्याचा नवस करते. बाईल म्हणे खरं, मरता तरी बरे, नाशियेले घर थुंकून या. अरे या म्हाताऱ्यानं थुंकून थुंकून घर खराब करणं लावलं, उचला याला. कोण म्हणतं असं? स्वतःची बायको म्हणते बायको. मग आहे का तुमचा पैसा काही कामाचा? नाही महाराज. कोरोनाचा काळ आठवा, कोरोनाचा काळ आठवा. त्या कोरोनाच्या काळामध्ये त्या देवाला धन्यवाद द्या की खऱ्या अर्थानं त्या कोरोनाच्या काळामध्ये आपण वाचलो, म्हणून आज स्वामींचा प्रगट दिन आपण या ठिकाणी साजरा करू शकतोय. देवाला धन्यवाद द्या. देवाला कुठेतरी पुण्य आपल्या गाठीशी देवा. पैसा तुमचं काम नाही करत. अनेक पैशावाल्यांचे मरण झाले महाराष्ट्र कोरोनामध्ये. बेड भेटले नाही, ICU मध्ये होते, व्हेंटिलेटरवर होते, बेड नाही भेटले. बेड ए बा शांत पैसा, बेड नाही भेटले महाराज. मला सांगा काय पैशाची किंमत आहे? अहो जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. वपू काळे सुंदर वर्णन करतात. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते. घेतला मी श्वास जेव्हा कंठ होता कापलेला, पोळलेला प्राण माझा बोलण्याआधीच निघून गेला. आणि जीवनाची प्रेत यात्रा थांबली जेव्हा स्मशानी, घेतला काढून खांदा ओळखीच्या माणसाने. ओळखीचे माणसं खांदा काढून घेतात देवा. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंतकाळीचे नाही कोणी. कोणी येत नाही महाराज सोबत. म्हणून आपलं जीवन हे आपण पुण्य संपादित करण्यात घालवलं पाहिजे. पण खरं सांगू गेलो तर या धनाला महाराज देश काळाची मर्यादा आहे. देश काळाची या धनाला मर्यादा आहे. मला एक सांगा, मागं चालणारी 1000-500ची नोट आता चालती का? नाही चालत. रात्री 11 वाजता घोषणा झाली होती, मेरे प्यारे भारतवासियों, आज रात से 500 और 1000 की नोट बंद होने वाली है. त्याच्यानंतर चालल्या का 1000-500च्या नोटा? नाही चालत महाराज. मग मला एक सांगा, त्या 1000-500च्या नोटा आता चालत नाही, आताच्या नोटा पुढं कशा चालतील? एक कवडी म्हणून एक वस्तू आहे देवा बरं का. अनेक गोंधळी लोकांच्या गळ्यामध्ये ती कवड्याची माळ असते. बरोबर आहे? पाहिले नाही का तुम्ही? कवड्याची माळ असते. त्या कवडी ही चलनात होती देवा पहिले. ती कवडी आता जुने माणसं यांना माहित आहे, ती कवडी लेनदेन करण्यासाठी ती कवडी वापरली जायची. पण त्या कवडीला आता कवडी मोल किंमत आहे देवा. कोणी विचारत नाही त्या कवडीला. आपला आताचा पैसा पुढच्या काळात चालेल याचं काही शाश्वती नाही. आपला आताचा पैसा दुसऱ्या देशात चालेल याची शाश्वती का? आपल्या 1000ची नोट घेऊन जा बरं अमेरिकेला, चालणार आहे का? नाही चालत देवा. म्हणून पैसा या काळातला त्या काळात चालत नाही, या देशातला त्या देशात चालत नाही.
आणि या जन्मातला दुसऱ्या जन्मात चालत नाही. का असं आहे तुमच्याकडं? आमचं भाग वेगळा आहे. तुमच्याकडं असं आहे का एखाद्यानं खूप पैसा कमवला आणि त्याने 10,000चा बंडल सोबत घेऊन गेला मरताना? रुपया सुद्धा नेत नाही माणूस, कपाळावर चित्र केला असतो तो तसाच पडतो खाली, ते पण नेऊ शकत नाही महाराज. म्हणून पैसा कोणत्याही काळात असू द्या तो सोबत न्यायला जमत नाही. पण पुण्य जर तुमचं गाठीच असेल तर ते पुण्य देश काळ आणि पुढच्या जन्मात सुद्धा ते पुण्य कामाला येतात देवा. म्हणून पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. विठ्ठल विठ्ठल हलो 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 म्हणून सज्जन नाम संतांचं नाव मुखात घ्या, स्वामी समर्थाचं नाव मुखात घ्या आणि आपली वाचा ते नाव घेण्यासाठी कदापि कमी पडता कामा नये. अभंगाच्या दुसऱ्या चरणात हो घे माझी वाचा तुटी, घे माझी वाचा तुटी, घे माझी वाचा तुटी, महालाभ. कोणता महालाभ? संतांचा नामजप करण्याचा महालाभ घेण्यासाठी माझी वाचा कदापि कमी पडता कामा नाही. बर का, म्हातारा झाल्यानंतर मुखातून देवाचं संतांचं नाव घ्यायला काही कारण नाही महाराज. आताच कुठंतरी आपले हातपाय चालतात ना, कारण देवाने आपल्याला सुंदर इंद्रिय दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोला या वचन, जेणे तू जोड श्री नारायण नासे जीवपान भवरोग. अरे देवे दिला देह भजना गोमटा आणि तो या झाला फाटा बाधिकेचा. देवानं भजनासाठी आधी दिलेला आहे देवा. म्हणून खऱ्या अर्थानं संतांचं आणि देवाचं भजन आपण जीवनात केलं पाहिजे. महाराज ठीक आहे, मान्य आहे आम्हाला. आम्ही संतांचं भजन करत असताना आपली वाचा कदापि कमी पडू देणार नाही. पण का हो महाराज, आम्हाला या संतांच्या भजनानं काही विश्रांती मिळेल का? तुकोबारा सांगतात की विश्रांतीचा ठाव पायी संताची भाव. तुम्हाला जर जीवनात विश्रांती हवी असेल तर खऱ्या अर्थानं अक्कलकोटला जाऊन स्वामी समर्थ महाराजांच्या चरणाशी लीन व्हा. तुम्हाला जीवनात विश्रांती मिळाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला जर विश्रांती हवी असेल तर जगद्गुरु तुकोबारायाच्या देहूनगरीमध्ये जा आणि तुकोबारायाच्या पायाशी लोटांगण घाला. तुम्हाला विश्रांती मिळाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला जर विश्रांती हवी असेल तर ज्ञानोबारायांच्या दरबारात आळंदी क्षेत्री जा, ज्ञानोबाराच्या दरबारात लोटांगण घाला. तुम्हाला विश्रांती मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून विश्रांतीचा ठाव पायी संताची भाव. संतांच्या पाया लागा देवा, विश्रांती तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. का हो महाराज, तुम्ही म्हणता संतांचा जप करा, पण या जपामुळं निश्चित आमच्या जीवनातलं काही पाप नाहीसं होणार आहे का? अभंगाच्या शेवटच्या चरणात हा तुका माने गा पापे 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 तुका माने पापे, तुका माने पापे, तुका माने तुका म्हणे पापे, तुका म्हणे पापे, तुका म्हणे पापे. जाती संतांचे अजपे, जिया जपे. घे माझी वाचा तुटी, घे माझी वाचा तुटी, देवी माझी वाचा तुटी, नेगे माझी वाचा तुटी. महालाभ पुकार साथी
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज तुका म्हणे पापे जाती संताची जपे नेगे माझी वाचा तुटे महालाभ फुकासाठी. झाले 2च मिनिटं तुमची घेणार आहे. या संतांचं नाव जप केल्यानंतर आपल्या जीवनातलं जे पाप आहे ते निश्चित नाहीसं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबराय शेवटी म्हणतात तुका म्हणे पापे जाती संताची जपे. संतांचा जर तुम्ही जप केला तर तुमच्या जीवनातलं पाप नाहीसं झाल्याशिवाय राहणार नाही. अहो कोरोनाच्या काळामध्ये इको कमी करा. कोरोनाच्या काळामध्ये आपण संतांचा जप केला देवा, म्हणून आज या ठिकाणी उपस्थित आहोत. कोरोनाच्या काळामध्ये संतांचा धावा केला, देवाचा धावा केला. तुका म्हणे रोगे तुका म्हणे पापे येती रोगाची रूपे. बर का, कोरोना हा रोग आहे देवा. तुका म्हणे पापे आपलं पाप होतं, रोगाच्या रूपानं कोरोना आला, पण तुका म्हणे पापे जाती संताची जपे. बर का, कितीही पाप असू द्या, कितीही रोग असू द्या, संतांचं नामजप करा, देवाचं नामचिंतन करा, निश्चित तुमच्या जीवनातलं संकट नाहीसं झाल्याशिवाय राहणार नाही. कारण स्वामींचं एक वाक्य आहे देवा, काय, भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. बर का, हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा. पण खरं सांगू का, श्रद्धा स्वामींवर ठेवा, श्रद्धा एकनिष्ठ ठेवा, स्वामींवर श्रद्धा ठेवा देवा. नाही तर स्वामींचं नामचिंतन करायचं नाही, देवाचं नामचिंतन करायचं नाही, आणि मग स्वामी म्हणतात भिवू नको मी तुझ्या पाठीशी. असं नसतं होत बरं का. स्वामींचं नित्य दिवस रात्र दिन रजनी हाची दंदा आणि गोविंदाचे पोवाडे. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवते. दिवस रात्र स्वामीचं चिंतन करा, दिवस रात्र दत्तप्रभूचं चिंतन करा. निश्चित ते तुम्हाला कोणतंही संकट आलं तर त्या संकटातून वाचवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुका म्हणे पापे जाती संताची जपे नेगे माझी वाचा तुटे महालाभ फुकासाठी. झालेली सेवा मी श्री समर्थ स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करतो. विश्वमाऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबराय, स्वानंद सुम्य सद्गुरु जोग महाराज, आमचे नागेश्वर भगवान, परमपूज्य गुरुवर्य शांतीब्रह्म मारुती बाबा, सकळ गुरुवर्यांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. आणि जाता जाता फक्त एकच संदेश तुम्हा सर्वांना देऊन जातो. मायबापांनो, ही लेकरं या ठिकाणी जी उभी आहे, लक्ष द्या, फक्त 2च मिनिटं लक्ष द्या. ही लेकरं या ठिकाणी जी उभी देवा, यांच्याकडे एकदा फक्त डोळे भरून पहा आणि आपले टाळी दोन्ही हात समोर करा आणि जोरदार टाळी वाजवा देवा या लेकरांसाठी. खऱ्या अर्थानं आळंदीसारख्या क्षेत्रात राहून, माऊलींच्या सानिध्यात राहून आध्यात्मिक संस्कार ही मंडळी घेत आहे. खऱ्या अर्थानं यांच्या वयाचा जर विचार करू गेलो तर आज आपली मुलं काय करतात. खऱ्या अर्थानं या लेकरांकडे पहा. आपल्या मुलांना सुसंस्कारित करणं ही काळाची गरज आहे. कारण जागोजागी वृद्धाश्रमाची निर्मिती होते भाऊ, आणि खऱ्या अर्थानं वृद्धाश्रम हे बंद झाले पाहिजेत. कारण आजही आम्ही अनेक ठिकाणी पाहतो की बेवारस आई वडिलांची